राम राम मित्रांनो, मी तुळशीदास सावंत आणि मालवणी तुळशीदास चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो. तर हे बघा मित्रांनो, हे स्वतःहून रुजलेलं रोप होतं हे बघा. आणि त्याला आपण हे ते गेल्या वर्षी रत्नाची फांदी लावलेली आणि हे सक्सेस झाली. ही बघा केवढं झालं. तर आता हे झाड बघा, ही कशी काल मी व्हिडिओ टाकलेला. तर हे आता म्हटलं काय करूया, तर ह्याला आपण कट करून एक दुसरी जात लावूया. ही रत्नाची आहे ही बघा. तर आता इथे कट करून असं पण होऊ शकतं बघा. इथे एक रत्नाची लावतो, ह्या साईडला एक दुसरी लावतो, कारण ही फांदी आहे ऑलरेडी रत्नाची. तर आपण इकडे हे करून दुसरी केशरची लावू शकता, हापूसची लावू शकता, म्हणजे एका झाडाला 2-3 प्रकारचे आंबे होतील. तर आता हे बघा, मी ही फांदी कटच करायची आहे. किती खाली आहे ही बघा. ही बघा इकडे देखवा, ही बघा ही किती खाली आले, हे तुटेल नाही. तर हे बघा, तर ही आता म्हटलं कट करूया, तर आपण इथे दुसरी जात लावू शकतो. तर म्हटलं तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, मी आता ही फांदी इथे कट करून घेतो. हे बघा, आता ही केदी आहे बघा, तर काय हरकत नाही. मी आता इथे कट करतो. हे बघा, अशा कशा हे जास्त असं जे खाली फांद्या येतात ते ठेवायचं नाही. ह्याच्यामुळे काय होतं, झाड खराब होतं. कारण कसं ही कशाला तरी लागत राहतं. ही बघा, ही खाली आली होते अशी जमिनीला, तर अशा ठेवायच्या नाही फांद्या. तर आता आपण ह्याला काय करूया, आता इथून हे रत्नाचं आहे हे बघा, मग आपण इथे दुसरं पण दुसरी एक प्रकारचं लावूया. तर हे बघा, मी ही केशरची फांदी घेतली आहे. ही बघा, ही केशरची फांदी घेतली. आता मी इथे केशरची फांदी इथे असे लावूया आपण. हे बघा, तर काय करायचं, हे बघा, मी केशरची फांदी घेतली. इथे आहे. तर हे बघा, आता मी इथे केशरची फांदी तुम्हाला लावून दाखवतो. हे झाड बघा कसं आहे, लय म्हणजे हवं तसं वाढलं नाही, कारण आता जस्ट केलेलं आहे, जास्त दिवस झालेले नाही. मग एक प्रकारचे असं तुम्ही किती पण फांद्या लावू शकता, असं नाही की एकच लावून. आता ही रत्न आहे, आपण आता इथे ही बघा, मी केशरची एक फांदी घेतली, आपण इथे केशरची लावली. तर काय करायचं, हे काय अशी साल काढतो मी. सोपं आहे, असं किती पण तुम्ही एका झाडाला फांद्या लावू शकता. हे बघा, मी ही साल काढली बघा, अगदी सोपं आहे, काय भारी नाही. तर ही बघा, ही केशरची फांदी घेतली. तर काय करायचं, पहिलं तिला हे करून घेतो. अशी व्ही टाईप, बरोबर व्ही टाईप आली पाहिजे, असं नाही की. हे बघा, ही मी सायन घेतली. काय करायचं, हे बघा, मी इथे अशी बसवतो. सोपं आहे अगदी, काय भारी नाही. आता हे कसं काय होणार, आता इकडे केशर आणि हे इकडे रत्न आणि इकडे केशर असं होणार. आणि एक इकडेच्या फांदीला पण दुसरी लावून दाखवतो. आता तोडायची आहे, मग काय करायचं, आपण दुसरी जात लावायची. हे बघा, हे असं पीठ बसलं पाहिजे. हे बघा, एक साईडने त्याची साल जुळली पाहिजे बरोबर. नंतर असं त्याला बांधायचं. हे बघा, बांधतेवेळी काय करायचं, तर खालून बांधायला सुरुवात करायची. हे बघा, ताईट बांधायचं असं. इथे जाम बांधायचं, जेणेकरून आत पाणी नाही गेलं पाहिजे.
तर त्याला हे असं करून टाईट इथे बांधायचं आहे. झालं, अगदी सोपं आहे, काय भारी नाही काय नाही. किती वेळ लागतो बघा, 2 मिनिटाचं काम. आता हे काय होणार, त्याला 2 जाती झाल्या आणि दुसरी एक लावून दाखवतो. हे बघा, हे झालं. आता असं नाही की आता ही कलम फांदी आहे इथून म्हणून ह्याला ग्राफ्टिंग केलं तर हे सक्सेस होणार, असं काय नाही. आता ही बघा, इथून इथे हा जॉईंट बघा, तर हा जॉईंट बघा, हा गावठी रोप आहे. इथून हे आता रत्नाची जात झाली. आता इथून हे पुढे जे झाड होईल ते केशर होईल. मग आपण इथे आता हे केशरची लावली. ही बघा, असं हे बघा, असं जाम बांधायचं. हे बघा, झालं, अगदी सोपं. आता ह्याला दुसरी एक करून दाखवतो इथे. हे बघा, हो, ही पण आता खाली यायला फांदी. ही बघा, तर मी इथे कट करून दुसरी लावून दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही मी आता तोडली. ही बघा, आता इथे दुसरी एक फांदी लावून दाखवतो. हे बघा, आता काय करायचं, हे मोठं आहे जवळ, हे मोठं आहे. हे बघा, मग आता ह्याला व्ही नाही करायचं, तर फक्त साईड ग्राफ्टिंग वाढायचं. हो हो, तर ही बघा, मी एक साईन घेतली. सोपं आहे, काय भारी नाही. हे बघा, तुम्हाला एकदा जमायला लागलं मग तुम्ही दिवसाला 100 पण झाड अशी करू शकता. काय मोठंसं भारी नाही, काय नाही. हे बघा, अगदी सोपं आहे, काय भारी नाही. हे बघा, मी कशी व्ही टाईप सोलली बघा, अशी व्ही टाईप सोलायची फांदी. हे बघा, अशी व्ही टाईप आली पाहिजे. हे बघा कशी, बघा व्ही टाईप. तर काय करायचं, ह्याला ही बशी बसवायची. म्हणजे तुम्ही काय तर एका झाडाला किती पण अशा ग्राफ्टिंग करू शकता. हे बघा, हे बघा. बसवते वेळी अशी व्यवस्थित बसवायची, वरचे वर ठेवलात तर नाही होणार. हे बघा, असं टाईट बसलं पाहिजे. हे बघा, बघा जवळ घे. हे बघा, हे बघा, दिसतं ना. हे बघा, हे कसं लेवलने आलं पाहिजे आणि नंतर त्याला बांधायचं. परत परत व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, म्हणजे काय तर तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून. हे बघा, असं टाईट बांधायचं. ते व्यवस्थित बांधायचं वरती, म्हणजे काय पाणी नाही गेलं पाहिजे म्हणून. तर हे बघा, ही कलमपट्टीचं एक वैशिष्ट्य आहे, जशी हवी तशी ताणते. हे बघा,
असं तिथे ताईट बांधायचं हे बघा, कारण इथे आपण कसा जोड आहे म्हणून इथे ताईट बांधायचा आवड, की एअर बिअर राहिली नाही पाहिजे. हे बघा झालं बघा, अगदी सोपं आहे, काय व्हायला नाही. तर हे बघा आपण ह्याला आता 2 फांद्या लावले. आता कसं, आता ह्याला दुसरी एक हापूसची पण लावू शकता, इकडे दुसरी इकडे एक लावू शकता. तर म्हटलं हे तुम्हाला माहिती व्हावं म्हणून बनवलं. हे बघा अशा किती पण तुम्ही प्रकारच्या फांद्या लावू शकता. हे बघा ही एक लावली, ही एक आता ह्याला असे तुम्ही हापूसची लावू शकता, कुठची ही आता केशरची लावली, मग अशा किती पण फांद्या लावू शकता. तर ठीक, तर चला, तर छोटाच व्हिडिओ झाला. कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. चला तर नेक्स्ट व्हिडिओत भेटूया.